जय भीम, जय शिवरायाचे जोहार भावांनो आणि बहिणींनो. संविधान सभेमध्ये राष्ट्रध्वज स्वीकारताना 24 मान्यवरांची भाषणं झाली होती. परंतु त्यातलं महत्त्वाचं जे भाषण होतं ते पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांचं होतं. त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की जोपर्यंत या देशातील एकही व्यक्ती गुलामीत आहे, जोपर्यंत या देशातील एकही व्यक्ती अन्न पाण्यापासून तळमळत आहे, तोवर या स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही. मित्रांनो, कलम 51A नुसार आपल्याला सर्वांनाच आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान हा आपण केलाच पाहिजे. परंतु ते करत असतानाही आपल्याला प्रत्येक माणसाचाही सन्मान केला पाहिजे असं मला वाटते. कारण माणसांशिवाय राष्ट्र होऊ शकत नाही. मित्रांनो, ही गोष्ट ज्यावेळी आपल्या लक्षात येईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकू की झेंडा ऊंचा रहे हमारा. जय भीम. जय भीम, जय शिवरायाचे जोहार भावांनो आणि बहिणींनो. संविधान सभेमध्ये राष्ट्रध्वज स्वीकारताना 24 मान्यवरांची भाषणं झाली होती. परंतु त्यातलं महत्त्वाचं जे भाषण होतं ते पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांचं होतं.